जालना जिले के जाफराबाद चिखली रोड पर चर्चित कार जलाने के मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। इस मामले के मुख्य फरार आरोपी नितिन गवली और उसके प्रेमिका अनीता पंडित को गुजरात के सूरत से गिरफ्तार किया गया है। जाफराबाद पुलिस की विशेष टीम ने करीब 15 से 20 घंटे का सफर तय कर तकनीकी जानकारी और गुप्त सूत्रों की मदद से दोनों आरोपियों को एक पानी की टंकी के नीचे छिपे हुए पकड़ा है। जांच में सामने आया कि विजय चौहान को रंगाई पुताई के बहाने बुलाया गया था, लेकिन उसी साजिश का शिकार बनने की आशंका भी जताई जा रही है। पुलिस को शक है कि आर्थिक लाभ हासिल करने और खुद की मौत का झूठा नाटक रचने के लिए यह पूरा षड्यंत्र तैयार किया गया था। शुरुआत में इस दुर्घटना में माना जा रहा था, लेकिन गहन जांच में मामला पूर्व नियोजित साजिश का निकला है। इससे पहले 2 आरोपियों की गिरफ्तारी हो चुकी है और अब मुख्य आरोपियों के पकड़ जाने के बाद मामले में कई और चौंकाने वाले खुलासे होने की संभावना भी है। पुलिस ये भी जांच कर रही है कि साजिश में कौन कौन शामिल था, साथ ही सबूत मिटाने के लिए क्या क्या प्रयास भी किए गए हैं। फायर मुले जाळली आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे। आम्ही तात्काळ त्या स्पॉटला पोहोचलो आणि नंतर प्राथमिकपणे आम्ही एक एडी दाखल केली। त्याच्यानंतर हे पूर्ण घटनाक्रमावर आम्हाला संशय आला आणि भोकरदनचे एसडीपीओ नितीन काटेकर आणि जाफराबादचे प्रभारीने सखोल चौकशी करून याच्यामध्ये एक कॉन्स्पिरसी बाहेर आणली आहे। याच्यामध्ये नितीन गवली या माणूसले आपली डेथ फेक करण्यासाठी हे पूर्ण कॉन्स्पिरसीचा कट रचला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे एडीला कन्वर्ट करून मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आणि नितीन गवली सोबत 2 लोक इतर ताब्यामध्ये घेतले आहेत आणि अटक केली। त्यामध्ये काही विनाश आणि पर्सनल म्हणजे प्रेम प्रकरण आहे, त्या संदर्भात काय आपल्याला माहिती? आता हे कॉन्स्पिरसी काय कारणामुळे रचली होती याची सखोल चौकशी चालू आहे। प्राथमिक आम्हाला असं माहिती भेटतोय की नितीन गवलीवर काहीतरी कर्ज होता आणि इलिसिट अफेअरचे पण काहीतरी पुरावे मला भेटतोय। सखोल चौकशी केल्यानंतर हे पूर्ण बाब निष्पन्न होईल। आम्ही चौकशी करून हे निष्पन्न केलंय की जो लिफ्ट डे आम्हाला गाडीमध्ये सापडलाय संदीप चव्हाण, जो की यूपी बराडचा रहने वाला आहे। तिथला हे माणूस त्याच्या आम्हाला हे निर्द्रे या गाडीमध्ये सापडला होता। संदीप चव्हाण हो, निष्पन्न झालं। यूपी भारतच्या आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आमची चौकशी चालू आहे। चौकशी चालू आहे, पूर्ण चौकशी चालू आहे। आम्ही सांगितलंय की या कॉन्स्पिरसीमुळे काय काय कारण होते याच्या निष्पन्न करण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे। आता प्राथमिक आम्ही 3 आरोपीला अटक केलाय आणि मुख्य कॉन्स्पिरसी ज्यांनी रचली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेला आहे।